चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आता लागलेला आहे उन्हाळा म्हटलं की काहीतरी वेगळं खायला हवं असतं आपल्याला दररोज। तर आज आपण वेगळ्या पद्धतीने आंबट चुक्याची भाजी करणार आहोत। तर बघा, इथे मी घेतलेली एक जुडी आंबट चुक्याची भाजी, एक कांदा आणि गूळ। आपल्याला खूप कमी साहित्यात ही भाजी बनवायची बघा, आणि खूप जास्त वेळ लागत नाही। तर सर्वात प्रथम इथे भाजी स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून घेते, आणि एक कांदा आहे आपला तो पण आपल्याला इथे बारीक चिरून घ्यायचा आहे। आणि आंबट चुक्याची भाजी आपल्याला थोडी जाड पण असली तरी चालेल, कारण ती लगेच शिजून तयार होते बघा। तर आता इथे मी याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून आणि बारीक कट करून घेते भाजीला। तर इथे मी ही पालकची भाजी बघा स्वच्छ धुवून घेते, आणि इथे आपल्याला ही भाजी खूप जास्त चोळायची नाही आहे, वरच्या हातानेच आपल्याला ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे। या पद्धतीने आता मी ती भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तिला आपण आता थोडं बारीक पद्धतीने ती छानपैकी ती चिरून घेणार आहोत, आणि अगदी कमीत कमी ही आपली भाजी 5 मिनिटात तयार होते बघा। खूप जास्त वेळ लागत नाही, अगदी कमी वेळात तयार होते। जर एखाद्या वेळेस तुम्हाला भाजी करायचा कंटाळा आला तर तुम्ही या पद्धतीने करून बघा, अगदी कमी वेळात तयार होते आणि छान लागते। आता याला आपण बारीक कट करून घेऊ। इथे आपल्याला लसूण पण टाकायची गरज नाही या भाजीला। तर मी या पद्धतीने भाजी कट करून घेतलेली। आता आपण ते एक कांदा घेतलेला आहे, तो कांदा आपण ते कट करून घेणार आहोत। तर इथे मी एक कांदा हा कट करून घेतलेला आहे। आपण करू आता भाजी करायला सुरुवात। इथे गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे, आणि कढईमध्ये आपण आता इथे 2 चम्मच तेल टाकून घेतलेले। तेल गरम झाल्यानंतर इथे आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे। तर इथे तेल गरम झालेले, आता आपण मोहरी फोडून घेऊ। थोडीशी जिरे घालून घ्यायची आपल्याला, आणि आपण जो कांदा बारीक चिरून घेतलेला होता तो इथे आपल्याला घालून घ्यायचा आहे। तर हा कांदा आपण छानपैकी ते लाल होईपर्यंत आपण इथे फ्राय करून घेणार आहोत। इथे हा कांदा आपल्याला छानपैकी लालसर करून घ्यायचा आहे, गुलाबी कलर येईपर्यंत आपण याला इथे तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत। जर तुम्ही या पद्धतीने भाजी केली तर खूप छान लागते, आंबट गोड बघा। बऱ्याच जणांना उन्हाळ्यामध्ये नवीन खायची आवड असते, तर तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा, तुमची तर नक्की आवडेल बघा। तर इथे आपला कांदा झालेला आहे बघा। इथे आपल्याला थोडेसे मसाले घालून घ्यायचे, अगदी किंचित इथे आपल्याला हळद घालायची आहे, आणि 1 चम्मच आपण इथे तिखट घालून घेऊया। आता इथे आपण हे छानपैकी ते मिक्स करून घेऊ। इथे आपल्याला हे सर्व मसाले आपल्या इथे तेलामध्ये छानपैकी ते फ्राय करून घ्यायचे, आणि इथे आपले मसाले फ्राय झाल्यानंतर याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत भाजी। अगदी कमी वेळात आपली भाजी शिजून तयार होते, खूप जास्त वेळ लागत नाही बघा। आता इथे आपण याला छानपैकी मिक्स करून घेऊ इथे। तर आता आपण इथे चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत। इथे भाजी शिजल्यानंतर खूप कमी होते, त्याच्यामुळे इथे मीठ तुम्ही कमीच घालायचंय बघा। आता आपण याला छानपैकी ते शिजून घ्यायची, आणि नंतर याला आपल्याला याच्यामध्ये गूळ ऍड करायचा आहे बघा। तर इथे आपली भाजी शिजून तयार झालेली आहे बघा। इथे आपण आता गूळ टाकून घेऊ। इथे मी 1 वाटी गूळ टाकून घेते। तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर थोडं जास्त पण घातला तरी चालेल, पण इथे आपल्याला हा गूळ पुरेसा आहे। तर इथे तयार झालेली आहे बघा आपली ही आंबट चुक्याची भाजी, आंबट गोड। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। तर आता ही भाजी तुम्ही पोळीसोबत किंवा भाकरीसोबत किंवा भातासोबत पण खाऊ शकता। तर चला आपण भेटूया आता नवीन व्हिडिओमध्ये। नमस्कार।